माय बापो, भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज आपल्याला सांगतात की परमेश्वर परदृश्य होती, आवर्दृश्य होती, परावदृश्य होती. परमेश्वर त्रिदापरी अवतरती, गर्भ स्वीकारती, पतिता ते उठविती किंवा जीवाती लोकती. असे तीन परीनं तीन प्रकारे परमेश्वर अवतार धारण करतात. आणि परविद्या म्हणजे ब्रह्मविद्या आणि आवर्विद्या म्हणजे 81,10 देवतेच्या विद्या. मायाभाऊ कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकारण, शिराब्दी, अष्टभैरव, विश्वरूप आणि चैतन्य. कर्मभूमीच्या देवता 13 कोटी, अष्टदेवनीच्या देवता 13 कोटी, अंतराळीच्या देवता 13 कोटी, स्वर्गीच्या देवता 33 कोटी, सत्यकाय शकुंती देवता 9 कोटी, शिराब देवता 1,00,000, अष्टभैरव 8, विश्वरूप 1 आणि चैतन्य 1, असे 81,10 देवता आहेत. तर ह्या देवताच्या विद्या, प्रत्येक देवतेची एक विद्या आहे. तर त्या देवतेला आवर विद्या म्हणतात. तर मग परमेश्वर पर म्हणजे ब्रह्मविद्या बी धारण करतात आणि आवर म्हणजे देवतेच्या विद्या बी धारण करतात. परंतु आता हे देवानं सांगितलं हे खरं आहे, परंतु सर्वच लोकांना समजलं का नाही समजलं हे परमेश्वरानं समजून घेतलं की काही लोकांना हे समजलं आणि काही लोकांना हे समजलं नाही, डायरेक्ट सांगितलेलं समजलं नाही. म्हणून परमेश्वरानं आपल्याला म्हणजे 3 दृष्टांत दिले. तर एक घरातून माणसाचा, एक घराबाहेरील माणसाचा आणि एक उंबरड्यावर बसलेल्या माणसाचा. तर ते म्हणतात की उदाहरण ते मनुष्य अवतारही चाहते, म्हणून उदाहरण ते मनुष्य अवतारातच उदाहरण होऊ शकते. आणि तेथीचाच विशेषतः परदृश्य देण्यात जैसा आतुराचा. आत माणूस असतो तर तो आतला सगळं बघतो, पण बाहेरचं त्याला काही बघता येत नाही. तसा परदृश्य अवतार आहे, म्हणजे ज्यानं ब्रह्मविद्याचा दोन्ही विद्या स्वीकारलेल्या आहेत, परंतु एक विद्या आच्छेदली आहे, और विद्या आच्छेदली आणि पर प्रगट केली आहे. अशा अवताराला परदृश्य अवताराला तर घरातील अवतार येतो. तर अशा अवतारानं फक्त परविद्याच धारण केली आहे, त्याला परदृश्य अवतार म्हणतात. आणि ते म्हणतात की जेच देखण्याती तेच देण्याती, म्हणजे त्याने परविद्याच आहे त्याने घेतलेली, स्वीकारलेली, तर परविद्याच ते देऊ शकतात, म्हणजे जीवाचा उद्धारच करू शकतात. ते अर्धकवली देऊ शकतात, म्हणजे परदृश्य अवतार. आता दुसरा अवतार त्यांनी सांगितलं की बाहेरील माणसाचा. तर बाहेरील जो माणूस असतो तो बाहेरील सगळे पदार्थ पाहतो, परंतु आतील काहीच पाहू शकत नाही. तसा आवर्दृश्य अवतार आवरच विद्या देऊ शकतात, परदृश्य परविद्या त्या देऊ शकत नाहीत. जेच देखण्याआधी तेच देण्यात ते, आणि जेच त्याला आहे देखणं ज्याचं आहे तेच त्या विद्या देऊ शकतात. असं म्हणजे आवर्दृश्याबद्दल हा दृष्टांत दिलेला आहे बाहेरील माणसाचा. आणि तिसरा दृष्टांत दिला आहे की उंबऱ्यावर माणूस असतो. उंबऱ्यावर जो माणूस असतो बसलेला, त्याला घरातलं बी दिसतं आहे, तसंच बाहेरचं बी दिसतं आहे. तसाच जो उभयदृश्य अवतार आहे, तर त्या उभयदृश्य अवताराला म्हणजे परवी देऊ शकतात, ते म्हणजे जीवाचा उद्धार बी करू शकतात आणि आवर विद्या बी देऊ शकतात. तर देवतेच्या विद्या साधारणतः म्हणजे देवता आणि परमेश्वर असं देतात. तर देवता कसे देतात? देवता फक्त नेत्राद्वारे देतात, दृष्टीद्वारे देतात, पण परमेश्वर दृक, स्पर्श, आलाप, अंतःकरणद्वारे देतात. तर ह्या अशा विद्या कोणचे अवतार देऊ शकतात परमेश्वराचे? एक तर आवर्दृश्य अवतार देऊ शकतात किंवा उभयदृश्य अवतार देऊ शकतात. तर उभयदृश्याजवळ दोन्ही विद्या असतात, म्हणजे परविद्या असते आणि आवर्विद्या असते, म्हणून ते उद्धार बी करू शकतात आणि देवतेच्या विद्या बी देऊ शकतात. आणि आवर्दृश्य अवतार मात्र फक्त उद्धार नाही करू शकत, त्यांच्याकडे परविद्या नाही, आवरच विद्या आहे, ते फक्त आवरच विद्या देऊ शकतात आपल्याला. आणि जे परदृश्य अवतार आहेत त्यांच्याकडे फक्त परच विद्या आहे, आवर त्यांनी आच्छादली आहे, त्यामुळं ते फक्त आपल्याला पर म्हणजे ब्रह्मविद्याच देऊ शकतात आणि अर्धकवले देऊ शकतात. असं माझ्या बाबा 3 दृष्टांत
दृष्टांतातून आपल्याला परमेश्वराचे म्हणजे उद्धारणे म्हणजे अवतरण्याच्या पर्याय सांगितले. त्यानं किती पर्याय अवतरतात. गर्भशी करते, पतिता ते उठते, त्या जीवाची दौडते असं. आणि परमेश्वर परदृश्य होते, आवरदृश्य होते, परावरदृश्य होते, असे विशेषतावे त्यांनी त्यांचे सांगितले आहेत. माय बाबा, हे ध्यानात घ्या आणि आपलं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद, प्रणाम.